6 महिन्यानंतर बाळाला सॉलिड सुरू करताय, मग ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अनेक न्यू मदर्सला कॉमन प्रश्न असतो की 6 महिने पूर्ण झालेत, आता बाळाला सॉलिड सुरू करायचं आहे, पण नक्की कोणत्या पदार्थांपासून सुरुवात करावी. तर आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की असे कोणते पदार्थ आहेत जे आपण 6 ते 7 महिन्याच्या बाळाला देऊ शकतो. बेसिकली आपण याला 5 ग्रुपमध्ये डिवाइड करतो. सगळ्यात पहिलं म्हणजेच धान्य, दुसरं म्हणजेच डाळी, तिसरं म्हणजेच भाज्या, चौथं म्हणजेच फळे आणि पाचवं म्हणजेच फॅट्स. सगळ्यात पहिलं म्हणजेच धान्य, जसं की तांदूळ, गहू, नाचणी, रवा किंवा ओट्स या सगळ्यांचा समावेश आपण त्यांच्या आहारामध्ये करू शकतो. लक्षात ठेवा, सुरुवातीलाच 2 किंवा 3 धान्य मिक्स करण्यापेक्षा सिंगल धान्य वापरणं हे फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ तांदूळ हे ड्राय रोस्ट करून त्यांना ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्कमध्ये शिजवून तुम्ही बाळाला देऊ शकता. 6 महिन्यानंतर तुम्ही बाळाचं अन्न शिजवण्यासाठी गाईचं दूध हे वापरू शकता, पण बाळाला ॲज अ ड्रिंक सेपरेट गाईचं दूध हे देऊ नका. दुसरं म्हणजेच डाळी. यामध्ये मूग डाळ, जी की पचायला अतिशय सोपी असते. मूग डाळ ही बॉईल करून मॅश करून त्याची पातळ प्युरी बाळाला देऊ शकता. तिसरं म्हणजेच फळं. याच्यामध्ये ऍपल सारखे जे कडक फ्रुट्स आहेत, यांना तुम्ही बॉईल करून नंतर त्यांना मॅश करून त्याची पातळ प्युरी करून बाळाला देऊ शकता. यासोबतच जे सॉफ्ट फ्रुट्स आहेत, जसं की केळं झालं किंवा चिकू झालं, तर यांना हाताने कुस्करून किंवा मिक्सरला ग्राइंड करून त्यांची पातळ प्युरी तुम्ही बाळाला देऊ शकता. चौथं म्हणजेच भाज्या. याच्यामध्ये बटाटा, टोमॅटो, गाजर, भोपळा यांसारख्या भाज्यांना तुम्ही बॉईल करून नंतर त्यांची पातळ प्युरी करून बाळाला देऊ शकता. नंबर 5 म्हणजेच फॅट्स. गाईचं तूप हे एक गुड सोर्स ऑफ फॅट आहे. त्यामध्ये सुरुवातीला बाळाच्या जेवणामध्ये तुम्ही अर्धा चमचा तूप दररोज घालू शकता. बाळाला प्रोटीन मिळण्यासाठी त्याच्या जेवणामध्ये दही किंवा पनीरचा वापर तुम्ही करू शकता. अंड हा ऑप्शन असू शकतो, पण मोस्टली मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये 8 महिन्यानंतर अंड इंट्रोड्यूस करण्याचा सल्ला देते. यासोबतच फ्लेवरसाठी तुम्ही त्यांच्या जेवणामध्ये हळद, जिरे, धने पावडर किंवा दालचिनी पावडर याचा वापर करू शकता. 1 वर्षापर्यंत बाळाला मीठ आणि 2 वर्षापर्यंत साखर हे अवॉइड केलं पाहिजे. शेअर करा ही व्हिडिओ त्या न्यू मदर सोबत ज्यांचं बाळ आता 6 महिन्याचं होणार आहे.